नांदेडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। मुख्य लाचखोर अधिकाऱ्याला पाठीशी घालून केवळ सहकार्यालाच आरोपी करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदार ज्ञानोबा नलबलवार यांनी केला आहे। नलबलवार यांनी विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट बोट दाखवत न्याय न मिळाल्याने न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे। लोहा तालुक्यातील भाद्रा येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक असलेल्या नलबलवार यांनी 46 दिवसांची रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता। मात्र यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनील व्यवहारे यांच्यासाठी केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात लाच मागणीची स्पष्ट पडताळणी होऊनही त्याच दिवशी रंगेहात कारवाई का झाली नाही? सापळा लावण्यासाठी 3 दिवसांचा विलंब का करण्यात आला? मुख्य आरोपीला वाचवून केवळ दिगंबर शिंदे यांनाच आरोपी का करण्यात आले? पीसीआर असताना अधिकारी दर्शनासाठी माहूरला गेल्याचा गंभीर आरोपही शपथपत्रात करण्यात आला आहे। माझे नाव नलबलवार ज्ञानोबा दत्तात्रय, प्राथमिक शिक्षक। अर्जित रजा मंजूर करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात सतीश व्यवहारे यांनी 4,000ची मागणी केली। शिंदे सरांनी 4,000 द्यावे असे सांगितले। सतीश व्यवहारे म्हटलेले आहेत की शिंदे सरांनी 4,000ची मागणी केली। त्या पद्धतीने एसीपी प्रशांत पवार सरांनी सापळा रचून कार्यालयाला भेट दिली। त्यावेळेस सतीश व्यवहारे न पकडता न धरता त्यांनी शिंदे सरांना आरोपी केलेले 4,000 देते वेळेस पकडल्या गेले। सतीश व्यवहारे बाजूला ठेवलेत। प्रशांत पवार हे सतीश व्यवहारेंना बाजूला ठेवण्याचा त्यांचा कोणता तरी पैशाचा लोभ आहे। त्यामुळे सतीश व्यवहारे हा मुख्य आरोपी आहे। गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये असे भ्रष्ट अधिकारी असू नयेत ही आमची विनंती आहे। मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी। एसीपी अधिकारी प्रशांत पवार व सतीश व्यवहारे यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी।